निवडुनी दिले नवनीत, संचित ते भोगिते. आता पुढे भावसार, जीवना थोर पहावया. पारखियाचे पडिले हाती, चांचपती आंधळी. तुका म्हणे सेवन घडे, त्यांसी जोडे लाभ हा. आता आम्ही हरीच्या नामाचे नवनीत सर्वांना निवडून दिले आहे, ज्याचा त्यांनी आपल्या संचिताप्रमाणे समाधानाने लाभ घ्यावा. आता यापुढे जीवनाला काही भक्कम आधार शोधायचा असेल तर हरिनामावर विश्वास ठेवणे हाच एक मार्ग आहे. जे कोणी पारख करणारे डोळस लोक असतील त्यांच्या हाती हरिनामाचे नवनीत सापडेल, आणि जे देहाला सर्वस्व मानणारे आंधळे लोक असतील ते उगाच चाचपडत राहतील. तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी त्यांचे अंतःकरणपूर्वक सेवन करतील त्यांना हा लाभ निश्चित होईल. उचित न कळे इंद्रियांचे ओढी, मुखे बडबडी शिकले ते. आपण जाऊन न्यावे नरकास, बळे बेताळीस कुळे जग. अबोलणे बोले डोळे झांकुनिया, बडबडी वाया दंभासाठी. तुका म्हणे आम्ही तेथील पारखी, नाचे देखो वेखी जाणो खरे. जे इंद्रियांच्या ओढीमुळे त्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेले आहेत त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय हे कळतच नाही. बरोबर चूक त्यांना काहीही कळत नाही. आपल्या गुरुजवळ जे शिकलेले असतात त्यांची ते व्यर्थ बडबड करत असतात. तो स्वतः तर नरकाला जातोच, पण त्याच्याबरोबर पूर्वजांची 42 कुळे नरकात नेतो. ते डोळे झाकून बसतात, पण त्यात दांभिकपणा त्यांच्या अंगी भरलेला असतो. ब्रह्म कळले असा भाव आणून विषयाविषयी ते शाब्दिक बडबड करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्यांची उत्तम तऱ्हेने पारख करतो. जो दुसऱ्याचे पाहून ढोंगाने नाचतो त्यांचे खरे स्वरूप काय आहे हे आम्हाला चांगलेच समजते. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वाटिता ते तुला येईल कैसे. म्हणूनी दृढ धरी पांडुरंग, देहा लावी संग प्रारब्धाचा. आणि का संकल्पा नको गोऊ मन, तरीच कारण साध्य होय. तुका म्हणे ऐसे जाणावे उचित, तरी सहज स्थित येईल कळो. तुझे मन विविध व्यवहाराकडे कसे बरे वाटून घेता येईल. तू आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन कर. तू आपल्या मनात पांडुरंगाचे दृढ चिंतन कर. याशिवाय इतर कोणत्याही संकल्पामध्ये तू आपल्या मनाला गुंतवून ठेवू नकोस. असे केलेस तर जीवनाचे ध्येय जे परमार्थ आहे ते तुला साध्य होईल. तुकाराम महाराज म्हणतात, असे उचित जे आहे म्हणजे जे योग्य आहे ते तू जाणावे. त्यामुळे आत्मस्थिती कशी असते हे आपोआपच समजून येते. गावे म्हणूनी गीत, धरुणी राहे तैसे चित्त. हेची थोर अवघड आहे, अन्न देखोनी भूकर आहे. ऐकाविहून कथा राहे तैसे धरुणी चित्ता. तुका म्हणे धनी नव्हे जेविल्या वाचुनी. आपण श्रीहरींचे गुणगान गातो, ते स्वरूप चित्तात धरून ठेवावे. त्याच्या अर्थाकडे लक्ष द्यावे. पण हेच काम फार कठीण आहे. नुसतं अन्न पाहून माणसाची भूक कधी भागेल काय. हरीची कथा श्रवण केल्यावर ती हृदयपटलावर तशीच कोरून ठेवायची आहे, हे लक्षात घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्यक्ष भोजन केल्याशिवाय तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे अंतःकरणापासून हरीचे नाम घेतल्याशिवाय खरे समाधान लागत नाही. कळेल हे खुन तरी दावी नारायण, सत्य संतांपाशी राहे येरा भय आड आहे. अणुचिया ऐसे असे भरले प्रकाशे, इंद्रियांचे धनी ते हे जाती समजुनी. तर्क कुतर्क वाटा नागवन घटापटा, तुका म्हणे ल्यावे डोळ्या अंजन बरवे. ज्या वेळेला नारायण आपल्यावर कृपा करेल त्यावेळी जीवनाचे खरे मर्म आपल्याला कळू शकते. संतांच्या चरणकमलाजवळ खरे सत्य असते आणि ते इतर लोक भय बाळगून असतात. या भगवंताचे स्वरूप अणु एवढे असून त्यात सर्वत्र दिव्य प्रकाश भरून राहिलेला आहे. जो इंद्रियांवरती ताबा ठेवतो त्याला जीवनाचे हे वर्म योग्य प्रकारे कळते. जे अनेक प्रकारचे तर्कवितर्क करतात आणि घटपटादिकांची व्यर्थ चर्चा करतात त्यांना खऱ्या परमार्थाची ओळख होत नाही. त्यांची नेहमी हानीच होते, त्यांचं नेहमी नुकसानच होते. तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्यांमध्ये विवेकाचे अंजन योग्य प्रकारे घालावे म्हणजे सर्वत्र समप्रमाणात भरलेल्या भगवंताचे दर्शन होते.